आहे आणि त्याकडे तितक्याच विशेषतेने गांभीर्याने आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रिव्ह्यू एक असेल की जो तुम्ही बिमरसाठी यूज करू शकता, त्याही गोष्टीकडे खरं तर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. अगदी थोड्याच वेळात या सामन्याला आणि आजच्या शेड्यूलला इथे सुरुवात होत आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना करणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मिथे आणि नसाळ शब्द जैसे कळूर अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अगदी 12:43 या सत्राला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर आलेली आहे एक धाव. गोलंदाज योगेश म्हात्रे, मलंगड परिसरातील अतिशय नामवंत खेळाडू. गोलंदाज तयार. महेंद्रसाठीचा हा चेंडू आहे. अतिरिक्त उसळी मिळाली होती, फक्त आणि फक्त दिशा दिली. वाड ए गुड लुकिंग स्ट्रोक, चौकार. यानंतरच्या सामन्याची सूचना अगदी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानंतर गावदेवी वेळे ब आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा या दोन संघांदरम्यान सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक ऑनलाईन तुम्ही जर आम्हाला ऐकत असाल, बघत असाल तर लवकरात लवकर क्रीडानगरी आपल्याला गाठायची आहे. योगेश म्हात्रे, महेंद्रसाठीचा हा चेंडू आहे. मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन, अगदी थोड्याफार फरकाने इथे यष्ट्या वाकायच्या राहिले असे म्हणूया. एकदम निश्चितच जरी मिळाली असेल तरी हा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रेच्या वतीने जो केला होता तो अतिशय स्वागतार्ह प्रयोग होता. इथे जर यष्ट्या वाकवण्याला यश मिळालं असतं तर एक मोठा अदरा मिळाला असता नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला. योगेश कोळी आणि महेंद्र भाकरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले आहेत. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यामध्ये सलामी तुमची चांगली असणं फार गरजेची असते. चांगला चेंडू आहे. यावेळेस लेंथ बॉल हिट केलेला आहे. अतिरिक्त उसळी सुद्धा मिळाली. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट डायरेक्ट हिट झाली सुद्धा, परंतु तोपर्यंत फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले होते. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर सप्तर्षीची आठवण करून देणारा, त्याचबरोबर रात्री या मैदानाकडे जर आपण बघितलं तर अनेक रंगांची उधळण आपल्याला पाहायला मिळेल. इंद्रधनुष्याच्या 7 रंगाची, सप्तरंगाची आठवण देणारी धावसंख्या, ज्यांचं लग्न झालेले अजय सर त्यांना सप्तपदीची आठवण देणारी धावसंख्या 7 धावा. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा वळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने समालोचन कक्षाच्या टोकाकडून. यावेळेचा हा चेंडू आहे त्रिफळाची. या अगोदर जो प्रयत्न केला होता महेंद्र भाकरेच्या विरोधात तोच प्रयत्न इथे खरं तर करताना योगेश कोळीच्या विरोधात इथे यश मिळालेले आहे गोलंदाज योगेश म्हात्रेला. फलंदाज योगेश कोळी बाद नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला पहिल्या सत्रामध्ये मिळालेला हा पहिला धक्का. ज्या गोलंदाजीसाठी गोलंदाज योगेश म्हात्रे जाणले जातात तीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो आणि त्यासाठी थोडी रिस्क सुद्धा घेतली जाते. म्हणजे या अगोदर एक चेंडू आपण बघितला होता, डाबेष्टीच्या बाहेर पिच केला होता, तो चेंडू वाईड होता, परंतु त्यानंतर सुद्धा त्याच दिशेने गोलंदाजी करत असताना योगेश म्हात्रेला आपण अनुभवलेला आहे. योगेश म्हात्रे म्हटलं तर अतिशय गुणवंत अशा पद्धतीचा खेळाडू आहे, तितकाच नावाजलेला तो गोलंदाज आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रभर ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता त्यातून वेगवेगळ्या कंडिशन्सचा अनुभव तुम्हाला मिळत असतो आणि जी प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार स्वतःला आपण मोल्ड केलं पाहिजे. आणि हे जे खेळाडू असतात ते अगदी लवकर अशा पद्धतीचे जे सर्कमस्टान्सेस आहेत त्यांना मॅच करत असतात आणि त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. फलंदाज बाद झालेला आहे योगेश कोळी. नवीन फलंदाज अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी. नक्षत्र 11 चौदरपाडा संघाचा परफॉर्मन्सचा जर विचार केला तर संजय पाटील चषक 20-23 काढलेर येथे फार चांगला परफॉर्मन्स त्यांचा झाला होता. तिसऱ्या फेरीसाठी ते खरं तर नॉकआउट झाले होते. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. इनफिल्ड अगदी लिलेया क्लिअर केले. एक बाउन्स घेत असताना चेंडू सीमा पार. सुरुवात दर्जेदार. मिळतील धाबा 4. चौकार.
आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया कशा पद्धतीने फटका सजवला आहे. अगोदर लेग स्टंपच्या बाहेर उभे होते आणि म्हणूनच स्वतःला जागा मिळाली हात खुले करण्याची आणि ती जागा मिळाल्यानंतर चांगला फटका सजवला. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. यानंतरच्या सामन्याची सूचना आम्ही तुम्हाला या अगोदर दिलेली आहे. इनिंग ब्रेकमध्ये एनी हाऊ कंडिशन ॲट एनी कॉस्ट नाणेफेक केली जाणार आहे आणि म्हणून दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी आपल्याला यावंच लागेल. इथे जो बाउन्स मिळाला त्या बाउन्सला चांगल्या पद्धतीने टॅकल केलं. वीरेंद्र सहवागची आठवण मैदानाच्या आतमध्ये जागृत करणारा फटका आपल्याला फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला. लागोपाठचा दुसरा चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया ज्या पद्धतीने खांद्याचा वापर करतात गोलंदाज आणि ही विकेट पाटा विकेट आहे. जितका तुम्ही जोर लावाल गोलंदाज म्हणून तितक्या अधिक उसळी प्राप्त करत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच हेरलं होतं. त्याचबरोबर बाउन्सर जर तुम्हाला करायचा असेल तर राजेश सर खरं तर बऱ्याचदा म्हटलं जातं तो वेल डिरेक्टेड बाउन्सर असला पाहिजे. इथे दिशा तितकी चांगली नव्हती आणि म्हणूनच तो जो रूम मिळाला आणि त्याचा वापर करत असताना चांगला फटका अगदी क्रिकेटमधील दर्जेदार फटका क्रिकेटच्या चांगल्या तंत्राचा वापर करत असताना फटका सजवला. इनफिल्ड लिलिया क्लिअर केली आणि गोलंदाजाकडे वेगच तितका आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं चेंडूपळीचा संपर्क आणायचा आहे. अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला दिशा द्यायची आहे आणि गोलंदाजाची गती उर्वरित काम करत असते. चेंडू अगदी झपाट्याने सीमारेषेपर्यंत पोहोचत असतो. तेच आपण या अगोदर या षटकामध्ये पाहिलेलं आहे. एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं योगेश म्हात्रेला. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या अंकित झालेल्या आहेत 15. निर्धारित 6 षटकांचा सामना अगदी 12:43 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण जर पाहिलं तर लोढा एंड कडून गोलंदाज तयार असतील. राजेश म्हात्रे. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीची लेंथ हवी होती ती मिळाली होती परंतु अंतिम क्षणाला कॉन्टॅक्ट करता आला नाही फलंदाजाला. संपर्क जर आला असता तर कदाचित एखादा चौकार आपल्याला तिकडे पाहायला मिळाला असता. थोडीशी अतिरिक्त घाई झाली असं वाटतं फलंदाजाची आणि त्यामुळे त्याला जज करता आला नव्हता. या चेंडूला व्यवस्थितरित्या समजू शकला नव्हता फलंदाज. राजेश म्हात्रे पुन्हा एकदा वळतील. महेंद्रसाठीचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू. अगोदर ज्या पद्धतीने फुलर लेन टाकला होता त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना थोडी लेन छोटी केली परंतु समोर ठेवलं होतं हे सगळ्यात महत्वाचं आणि एक बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये जर तुम्ही आला नाही तर अशा पद्धतीने किती वेळा तुम्ही जर प्रयत्न केला तरी चेंडू फळीचा संपर्क होईलच याची शाश्वती देता येत नाही. एक चांगला फलंदाज किंवा एका चांगल्या फलंदाजाचं तंत्र कसं असलं पाहिजे त्याला सगळ्यात अगोदर इथे दिशा समजली पाहिजे चेंडूची. कोणत्या दिशेने चेंडू आपल्याकडे येतो त्याचबरोबर त्यानंतर त्याची लेन त्याला पारखता आली पाहिजे आणि म्हणून त्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचा फटका तिकडे सजवू शकता. उजव्या यष्टीच्या बाहेर ज्या पद्धतीने इथे पोज दिलेली आहे पंचांचं मार्गदर्शन केलं असं म्हणूया. एखाद्या फोटोग्राफरने पोज घ्यावी त्या पद्धतीने पोज दिली होती आणि बऱ्याचदा अलीकडच्या प्रगत क्रिकेटमध्ये अजय सर अशा पद्धतीने फलंदाज हेतू पुरस्कार करत असतात पंचांना त्या पद्धतीने मार्गदर्शन मिळावं म्हणून. आणि हा चेंडू इकडे नो घोषित केला. अलीकडच्या काळामध्ये कोणताही नो चेंडू टाका येणारा चेंडू फ्री हिट असतो आणि म्हणून हा चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. 16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. महेंद्रसाठी हा फ्री हिट होता परंतु त्यातही अधिक चांगला वापर इथे करता आला नाही. फक्त आणि फक्त एक धाव आली. डायरेक्ट हिट इथे आपण दुसऱ्यांदा खरं तर झालेली पाहिलेली आहे. म्हणजे अलीकडचं क्रिकेट आपण असं म्हणत असतो ते प्रगत क्रिकेट आहे ॲडव्हान्स क्रिकेट आहे आणि यासाठी मला असं वाटतं या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नेमबाजीसाठी सुद्धा अतिरिक्त सराव तिकडे केला जात असावा. सेपरेट ज्याला आपण म्हणतो खास करून नेमबाजीचा सराव केला जात असावा. काही काही संघांमध्ये काही काही क्षेत्ररक्षक असे असतात जे कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी यष्टांचा वेध घेत असतात. 17 धावा धावपलकावर. कॅबेजचा हा फटका किती चांगला आहे. फोर्स केलं होतं इनफिल्ड क्लिअर केली त्याचबरोबर आउटफिल्डच्या पण बाहेर अगदी सीमारेषेच्या बाहेर गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी करणारा हा फटका. मिळतील धावा 6. षटकार फार बाहेरून खेळलं होतं उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. मला असं वाटतं अगदी ट्रॅम लाईनच्या जवळून आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स केलं होतं. फोर्सफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इकडे ऑफर केला फलंदाज अजय कोळीनं. अजय कोळी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत असताना 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण अनुभवलेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आतापर्यंत 23 धावा धावपलकावर आहेत.
राजेश पुन्हा एकदा फुल लेंथ आहे, सातत्याने त्या लेनच्या विरोधात मोठे फटके जरी येत असतील तरी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निर्भीड छातीने गोलंदाजी करतायत, थॉट प्रोसेस अगदी क्लिअर आहे. फलंदाजाला कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकायचा या अगोदर ठरवतात आणि त्या पद्धतीने एक्झिक्युशन करत असताना ऍप्लिकेशन लेवल फार चांगली ठेवतायत गोलंदाज. हा चेंडू निर्धाव आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये हे चित्र बऱ्याचदा आपण बघत असतो. चार्ज केले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले, पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका दाखवला. स्ट्रेट लाईक अन ॲरो, वेंट लाईक अ बुलेट फॉर रन्स. चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाके निलेश पाटीलची येवन जोडी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा धावपलकावर योगेश कोळी बाद झाले होते. बाद होण्यापूर्वी 1 धाव त्याने धावपलकावर जोडली होती. महेंद्र भाकरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने सुरुवात केली होती. त्यानंतर थोडा संयम त्यांना राखण्यासाठी भाग पडल्या गोलंदाजांनी. परंतु या आतापर्यंतच्या 2 षटकांच्या खेळामध्ये मेजर फॅक्टर, ज्याला प्रोटॅगनिस्ट कॅरेक्टर म्हणतो, तो आपण म्हणूया अजय कोळीचं. खरं तर अजय कोळीची ही फलंदाजी, कारण आतापर्यंत 5 चेंडूचा सामना करत असताना 3 चौकार आणि 1 षटकारानिशी खेळत आहेत. 5 चेंडूंमध्ये व्यक्तिगतरित्या 18 क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज योगेश मात्रे स्वतःला तयार करतील. राईट आर्म ओ द विकेटने स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. समोरच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा डायरेक्ट नीट आली. यावेळेस पंच कोणत्याही पद्धतीने इथे साशंक नाही आहेत. पंचांचं बोट आबाळाकडे आणि फलंदाज खेळाडू कक्षाकडे. धावबादच्या रूपाने मोठा हदरा. धन्यवाद. पंचांना खरं तर 2 गोष्टी इकडे बघाव्या लागतील. अगोदर जो झेल झाला होता तो व्हॅलिड आहे का हे सुद्धा बघायचं आहे. आणि जर झेल व्हॅलिड असेल तर गोलंदाजाने नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याचा प्रयत्न का केला, हाही एक महत्वाचा मजेशीर प्रश्न इकडे आहे. आपण बघूया हा झेल इकडे पूर्ण केला होता की नाही. पंचांनी एकमेकांबरोबर खरं तर सल्ला मसलत केली. त्यानंतर डेलिबरेट अटेम्प्ट असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच इकडे फलंदाजाला झेलबादच्या रूपाने बाद ठरवलेला आहे. किती चाणाक्ष बुद्धी, खरं तर कुशाग्र बुद्धीचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळला जातो. शारीरिक जरी खेळ असेल तरी यस, नवीन फलंदाज येत असताना 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या आतमध्ये तुम्हाला नवीन फलंदाज इथे पाठवावा लागेल. याकडेही फलंदाजी करणाऱ्या संघाने लक्ष द्यायचं आहे. अधिकचा वेळ इकडे तुम्ही खर्च करू शकत नाहीयेत. फलंदाजांना फक्त आणि फक्त 15 सेकंदचा वेळ आहे. त्या वेळामध्ये तुम्हाला नवीन फलंदाज इकडे पाठवायचा आहे. आणि त्याचबरोबर जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या आतमध्ये बाद झालेला फलंदाज असतानाच नवीन फलंदाजाची एंट्री होणं क्रमप्राप्त आहे. योगेश यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. फलंदाजाच्या समोर ठेवत असताना अगदी उंची प्रदान केली जाते. चांगला बाउन्स मिळाला इकडे, वेल डिरेक्टेड बाउन्सर आता आपण असं म्हणू शकतो. कारण या अगोदर एक बाउन्सर अगोदरच्या षटकामध्ये हाताळला होता, तो उजव्या श्रीच्या फार बाहेर होता. शेरदी 11 म्हात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते शाहिद भाई, त्याचबरोबर इम्तियाज भाई, आपणास विनंती आहेत आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात, मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज येत असताना खरं तर 10 सेकंदांचाच वेळ तुमच्याकडे आहे त्या गोष्टीची दुरुस्ती.
समोर ठेवलाय, फटका बसला म्हणजे धक्का बसत असतो. हा धक्का इकडे अल्टिमेटली बसलेला आहे. आणखी एक फलंदाज नक्षत्र 11 चौदरपाडा संघाचा गारद. पाटील साहेब दमदार नेता झाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब. नवीन फलंदाज विशाल डाकी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत क्रमांक 4 साठी. अगोदर 3 फलंदाज बाद झाले. धावपलकर धावा 10.80च्या गतीने 27 आहेत आणि याच गतीने जर खरं तर धावपलक पुढे गेलं तर 65 धावा कदाचित धावपलकावर लागू शकतात. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत आपण पाहिला. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. योगेश म्हात्रेला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. 27 धावा धावपलकावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली योगेशनं. डावकुरे आताच्या फलंदाजासाठी पुन्हा एकदा समोर ठेवला होता चेंडूला. फक्त आणि फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलं होतं. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? ज्या पद्धतीने धावगती राखायची होती, वेगवान पडाले होते, अगदी चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच बॉडी बॅलन्स तिकडे राखता आला नव्हता, स्वतःला कंट्रोल करता आलं नव्हतं, नियंत्रण थोडं गमावलं गेलं होतं, म्हणून तिसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे झाला नाही. 29 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये योगेशनं दर्जेदार मारा केलेला आहे, कारण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च झालेले, 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडी अनियंत्रित दिशा इकडे हाताळत असताना योगेश म्हात्रेला पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात अजय घरत सर आपण पाहिलं होतं, लेग स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न योगेश म्हात्रेच्या वतीने केला जातो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्याकडे जो अतिरिक्त वेग आहे, फलंदाजाला चकून डावी एष्टी किंवा मधली एष्टी उखाडण्याचा त्याचा तिथे प्रयत्न असतो. हा चेंडू वाईड होता. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 30. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. गती परिवर्तन केलं होतं, स्वतःच्या शरीरापासून दूरवर चेंडूपळीचा संपर्क आणला, अवे फ्रॉम दी बॉडी खेळले होते आणि चांगली फलंदाजी करतायत डावकुरे. आता जे फलंदाज विशाल डाकी, चांगलं तंत्र त्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर सेन्सिबल क्रिकेटची जाण असणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही कुठे खेळत आहात, कोणत्या परिस्थितीमध्ये खेळत आहात, कोणत्या संघाच्या विरोधात खेळत आहात, कंडिशन्स कशा आहेत, त्याचबरोबर आपली संघाची परिस्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं जाणं अपेक्षित असतं आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट ज्ञानेश्वर मुकादम सर आतापर्यंत विशाल डाकीने खेळलाय. 2 चेंडूंचा सामना करत असताना जो फ्लो सुरू होता, मोमेंटम मिळाला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाला, 2 गडी त्याने बाद केले होते, तो फ्लो ब्रेक केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 32 धावा धावपलकावर. आतापर्यंत 17 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. 25 अधिक 2 म्हणजे 27. 28व्या मिनिटामध्ये 6वं षटक सुरू होणं गरजेचं आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड, पायांमधून खरं तर इथे उचललं होतं, चेंडूला फेकून दिलं. काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे जाणारा चेंडू आपण पाहिला. मिळतील धावा 4. तिसऱ्या षटकाचा अंत योग्य पद्धतीने करत असताना फलंदाज विशाल डाकी याचा विशाल फटका. 4 धावा मिळाल्या, चौकार आणि याचबरोबर 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 12.00 ची धावगती आपण पाहिली. 36 धावा धावपलकावर. यानंतरचा सामना जर आपण पाहू शकाल तर गावदेवी वेहळे ब आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा या 2 संघांदरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहायचं आहे. जो कर्णधार उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने दिली गेलेली पेनल्टी स्वीकार करावी लागेल. याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. 3 षटकं संपली मित्रांनो. 36 धावा धावपलकावर आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी करणारा संघ चौदरपाडा संघाची आतापर्यंत राहिलेले, परंतु 3 महत्वाचे गडी त्याने गमावलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स कॉल केली गेलेली आहे. विनंती असेल स्वयंसेवक आपण पाण्याची उपलब्धता करा. उर्वरित 3 षटकांसाठी जाऊया समालोचन कक्षामध्ये. थोडा बदल आपण करत आहोत. या ऐकूया बहारदार कॉमेंटेटर अजय गरत सर यांच्या आवाजात उर्वरित 3 षटकं.
थैंक यू सो मच सुनील शेड़के। सभी को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और आप सभी का हार्दिक स्वागत है सांसद क्रीड़ा महोत्सव अंतर्गत एवं जोड़ी और कपिल पाटिल फाउंडेशन आयोजित केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री चषक 2023 में आज टूर्नामेंट का यह तीसरा दिन है और आज का पहला मुकाबला आपके सामने नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाड़ा और शेरदिल 11 मात्रेपाड़ा के बीच में। ये बलून आप देख सकते हो और दूर से ही पता चलता है आपको कि कहाँ पर ये ग्राउंड है। उस बलून की वजह से तो उसकी भी आवश्यकता रहती है कई बार। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई नक्षत्रा टीम 36 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अभी तक जो खेल हुआ है उसमें दोनों भी टीमें थोड़ी संतुष्ट रहेंगी मेरे ख्याल से। खासतौर पर बल्लेबाजी करने वाली टीम की ओर से हम देखें तो अजय कोहली जो कि वन डाउन आए हैं, बहुत बढ़िया बैटिंग की है उन्होंने। 5 गेंदों पर 18 पर बैटिंग करते हुए विशाल डाकी ने भी अपने पारी की शुरुआत अच्छी की है। 3 गेंदों पर 8 रन बना रहे हैं, 8 बनाकर खेल रहे हैं। योगेश मात्रे का स्पेल सफल जरूर रहा। जो 3 विकेट्स गिरे हैं वो सभी योगेश के खाते में। पहले ओवर में हालांकि खर्चीले साबित हुए थे, 15 रन दिए थे, लेकिन दूसरे ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की उन्होंने। 9 रन देकर 2 विकेट्स और कुल मिलाकर 24 रन देकर 3 विकेट्स उनके खाते में। एक ओवर किया है राजेश ने जिन्होंने 11 रन खर्च किए हैं और राजेश अपना आक्रमण जारी रखते हुए ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई। लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है लेकिन कोई मौका नहीं फील्डर के पास। देखते रह गए गेंद की तरफ किसी दर्शक की तरह। शानदार छक्का। कोणी किती तेरे आयोजन नाही असं करायचं कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या जगात तोय बनजोडी अजय कोहली कमाल के आत्मविश्वास से भरे हुए नजर आ रहे हैं। पहली गेंद से उन्होंने जो आक्रमण किया है वो अभी तक जारी है और लगातार बड़े बड़े शॉट्स खेल रहे हैं। ये उनका दूसरा छक्का, क्लीन स्ट्राइक। सीधे गेंद जो है वो एलईडी मेगा स्क्रीन पर जाकर टकराई है लॉन्ग ऑन फील्डर के ऊपर से। 3 चौके भी लगा चुके हैं 24 पर बैटिंग करते हुए। इस बार थोड़ी सी मूवमेंट और थोड़ा सा अतिरिक्त उछाल रहा गेंद में। फिर से उठाकर खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन अब की बार चूक गए। राजेश को अभी तक विकेट नहीं मिला है और राजेश एक बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है। राजेश, अल्पेश, साथ में योगेश मात्रे, ये जो खिलाड़ी है इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। हालांकि क्रिकेट का खेल है और सभी 11 खिलाड़ी इंपॉर्टेंट होते हैं। निकल के मारा इस बार टॉप एज, इट्स स्कायर। खुद गेंदबाज गेंद के नीचे पहुंच रहे हैं और ओहो कमाल का कैच राजेश द्वारा। अद्भुत कैच है ये। विकेट का पतन, जिस विकेट की तलाश थी शेरदिल 11 मात्रेपाड़ा टीम को, वो विकेट भी चटका दिया है यहाँ पर मात्रेपाड़ा टीम ने। ऑफ कटर गेंद थी और बहुत दूर से खेलने का प्रयास, गेंद की पिच तक पहुंच नहीं पाए थे, ऊपर लगी बल्ले के और खुद गेंदबाज लगभग मिड ऑन रीजन में जाकर ये कैच उन्होंने लपका है। कमाल का कैच। चुकीचे दागी निलेश पाटील एवं थोडी अंतर गावाची चुकीचे दागी निलेश पाटील एवं थोडी अंतर गावाची जित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची 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 42 पर गिरा है चौथा विकेट। बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे अजय कोहली। 24 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं और सभी रन्स उनके बाउंड्रीज में आए थे। कप्तान विक्की आए हैं और विक्की ने तारामंडल में भेज दिया गेंद को। बहुत ही लंबा छक्का। कोण रे आला कोण रे आला यो अंजूरवाला यो कशात दम नाही रे दादा कशात दम नाही रे आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम बेहतरीन स्ट्रोक के साथ शुरुआत करते हुए कप्तान विकी भंडारी। ऑन साइड में एक लाजवाब शॉट और इस बार ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था। छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए पुश किया है स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में। सेंसिबल बल्लेबाजी, बड़ा स्ट्रोक आ चुका है
और अच्छी गेंद को सम्मान देते हुए खेलना भी कई बार जरूरी होता है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन 4 विकेटों के नुकसान पर। आज का ये पहला मुकाबला है, इसके बाद दूसरा मुकाबला, एक और बड़ा मैच देखना मत भूलिएगा, गांवदेवी बेहले बी और बेलपाड़ा के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आकर उपस्थित रहना है टॉस के लिए। देखिए टूर्नामेंट के नियमों के अनुसार इनिंग्स ब्रेक में किसी भी हाल में टॉस किया जाएगा। यदि किसी टीम के कप्तान टॉस के लिए सही समय पर उपस्थित नहीं रहते हैं तो उस टीम को पेनलाइज किया जाएगा। समय बहुत ही महत्वपूर्ण है, समय की कद्र करनी होगी हर एक खिलाड़ी को इस टूर्नामेंट में। अगली गेंद से राउंड द विकेट। इस बार बहुत ही बढ़िया शॉट, बॉलर के बगल में से ड्राइव करते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर अपने आप को बचाया वहां पर विक्की ने। हालांकि पीछे फील्डर मौजूद थे, एक ही रन मिला और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए नक्षत्रा इंटरप्राइजेज सौदरपाड़ा टीम के, और इसके साथ ही 4 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ। स्कोर है ठीक 50 रन 4 विकेटों के नुकसान पर। पच्चीस मिनट का वक्त लिया गया है 4 ओवर्स के लिए और ऐसे लगता है कि वो जो पेनल्टी है उसका सामना करना पड़ेगा मेरे ख्याल से, क्योंकि अभी भी 1 ओवर बाकी है 5 ओवर्स पूरे होने के लिए, और जो 27 मिनट का समय दिया गया है कुल मिलाकर एक्स्ट्रा 2 मिनट पकड़कर, उसमें मुझे नहीं लगता है कि अब मात्रेपाड़ा टीम अपने 5 ओवर्स पूरे करेंगी। ये ज़रा नज़ारा देखिएगा, ये बाइक का कोई शोरूम नहीं है बल्कि ये केंद्रीय राज्य मंत्री कप है, जहां पर ये इनामों के तौर पर बाइक्स रखी गए हैं। 32 बाइक्स, जिसमें से एक बाइक पहले ही दिन दी गई है। जो शो मैच हुआ था भिवंडी ग्रामीण स्टार्स और कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार्स के बीच में, भिवंडी ग्रामीण स्टार्स विजेता टीम रही और उन्होंने बाइक अपने नाम किया। एक अलग ही कॉन्सेप्ट यहाँ पर हमें देखने को मिलता है और इसीलिए तो ये टूर्नामेंट इतना खास है। A1 जोड़ी की ये पेशकश है नीलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाकी, जो किसी भी परिचय के अब मोहताज नहीं है। महाराष्ट्र की A1 जोड़ी और A1 ये टूर्नामेंट है। 50 for 4 7 पर बैटिंग करते हुए विकी भंडारी, 9 पर खेल रहे हैं विशाल डाकी। विशाल डाकी जो है वो एक बहुत ही बेहतरीन फिनिशर माने जाते हैं। जहां तक नक्षत्रा इंटरप्राइजेज चौधरपाड़ा टीम का सवाल है, कई बार उन्होंने अच्छा फिनिशिंग टच दिया है इस टीम की पारी को, जब पहले बल्लेबाजी करने के लिए आते हैं या फिर जब चेस करते हैं तो मैच फिनिश करके जाते हैं। नेवर की शुरुआत, लोफल टॉस, सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रेट ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑन की खिलाड़ी काफी सतर्क है योगेश मात्रे। एक ही रन मिलेगा यहाँ पर। ये दूसरा बॉलर बैकपास ड्राइव, पिछले ओवर में भी एक इसी तरह का स्ट्रोक खेला था और बहुत ही आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, हर गेंद को मिडल कर रहे हैं जब से आए हैं क्रीज पर विशाल। हालांकि बाउंड्री केवल एक ही जड़ी है उन्होंने, लेकिन वो कॉन्फिडेंस नजर आ रहा है उनके अंदर जिसकी आवश्यकता होती है किसी भी बल्लेबाज को। स्कोर अब 51 रन। गेंदबाजी कर रहे हैं इस समय अजय मात्रे, उनका ये पहला ओवर। कमेंट्री बॉक्स एंड से इस बार स्लॉट में गेंद उसको भेज दिया है खाऊ कॉर्नर के ऊपर से, लंबा हिट, 6 रन। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान, आमची A1 जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची A1 जोडी लय छान। बॉटम एंड का बहुत ही अच्छा इस्तेमाल, और ये कमजोर गेंद थी अजय की, जिसे कहते हैं ना कि बल्लेबाज के पाले में गेंद करना, उसी तरह की गेंद थी, उनके स्लॉट में थी और भेज दिया उसको प्लॉट के बाहर। बहुत आसान नजर आ रहा है बैटिंग करना। आज विकेट बहुत ही जबरदस्त खेल रहा है, गेंद बहुत अच्छी तरह से बल्ले पर आ रही है। हालांकि कल भी कुछ बड़े बड़े स्कोर्स हमने देखे, लेकिन जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ता जा रहा है, मैं समझता हूँ कि दिन की रोशनी में खासतौर पर ये विकेट बहुत अच्छा खेलता जा रहा है और बल्लेबाज रनों की बहुत अच्छी फसल काट रहे हैं। और इसीलिए यहाँ पर दिन की रोशनी में जो औसतन स्कोर है वो कहीं ना कहीं 70-75 के दरमियान रहेगा। यानी कि जो पार स्कोर आप चर्चा करते हो वो मुझे लगता है कि 70 कम से कम वहां तक पहुंचना बहुत जरूरी पहले बैटिंग करने वाली टीम के लिए। वहां से आपका कुछ मौका बन सकता है। अंडर 60 यदि टोटल रहेगा तो फिर चेस करने वाली टीम का ज्यादा मौका बनेगा। विकेट कीपर अब बिल्कुल स्टंप से सट कर खड़े हो गए हैं। इस बार वाइड यॉर्कर की कोशिश थी, कुछ हद तक सफल रहे हैं गेंदबाज। इस गेंद में ड्राइव किया और 2 के लिए पलटे हैं। जोखिम भरा हो सकता है लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स, काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। खिलाड़ी डीप में थे
गेंद ज्यादा तेज गति से ट्रेवल नहीं कर रही थी एक्स्ट्रा कवर की तरफ, और उसी का यहाँ पर फायदा उठाया। पहला रन भी बहुत तेजी से लिया और दूसरा तो उससे भी अधिक तेजी के साथ लिया गया था। कमाल का तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन 4 विकेटों के नुकसान पर। अजय एक बार फिर से, इस बार जड़ में रखा है, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई यॉर्कर लेंथ, लेकिन उसको खदेड़ कर निकाला। ओहो, हल्का सा फंबल, निराश है गेंदबाज। योगेश मात्रे द्वारा हल्का सा फंबल हुआ था लॉन्ग ऑन पर, उसका पूरा फायदा उठाते हुए ये दोनों भी बल्लेबाज। विक्की भंडारी काफी युवा है, कप्तान एक अच्छी कप्तानी पारी खेलते हुए, जिम्मेदाराना पारी खेलते हुए विशाल डाकी भी, और एक अच्छी पार्टनरशिप पनप रही है। रन संख्या 61, 61 रन 4 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर चल रहा है। फिर से यॉर्कर का प्रयास, यहाँ पर गेंदबाज भी बढ़िया गेंदे कर रहे हैं, लेकिन उसका सामना भी बहुत खूबसूरती के साथ किया जा रहा है। और रनिंग बिटवीन द विकेट्स, रनिंग बिटवीन द विकेट्स देखते ही बन रही है। एक बार फिर से 2 रन, फील्डर्स पर दबाव डालते हुए ये दोनों भी बल्लेबाज। नक्षत्रा एंटरप्राइजेज चौधरपाड़ा टीम का स्कोर अब 63 रन 4 विकेटों के नुकसान पर। एक अच्छे टोटल की तरफ अग्रसर है आज के इस पहले मैच में नक्षत्रा टीम। सामने है शेरदिल 11 मात्रेपाड़ा। फिर से स्टंप्स की तरफ अटैक, इस बार भी इनसाइड एज लेकर गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। अब की बार फील्डर तेजी के साथ गेंद पर आए और उसके चलते एक ही रन लेने का मौका विक्की भंडारी के पास, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ नक्षत्रा एंटरप्राइजेस का स्कोर है 64 रन 4 विकेटों के नुकसान पर। जो समय दिया गया था पहले 5 ओवर्स के लिए, मैक्सिमम 27 मिनट्स का, उसको क्रॉस कर लिया गया है। तो अब अंतिम ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा शेरदिल 11 मात्रेपाड़ा टीम को। शेरदिल 11 मात्रेपाड़ा टीम के स्पॉन्सर्स मंच पर मौजूद है, शाहिद भाई और इम्तियाज भाई। उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत हम करते हैं। बहुत ही नामचीन टीम है हम देखें तो मात्रेपाड़ा, खासतौर पर योगेश मात्रे जो ओपन क्रिकेट में भी नजर आते हैं, स्टार खिलाड़ी है। लेकिन क्रिकेट का खेल जो है वो केवल एक खिलाड़ी के बलबूते पर आप नहीं खेल सकते हो। मैच जीतना है आपको, टूर्नामेंट खासतौर पर जीतना है, चैंपियन बनना है, तो टीम वर्क होना बहुत ही जरूरी। और खासतौर पर इतने बड़े टूर्नामेंट में जब आप खेलने के लिए आते हो तो वहां पर तो टीम वर्क से कम कुछ चलेगा ही नहीं। यदि आपको टूर्नामेंट में आगे बढ़ना है तो यहाँ पर कंपटीशन बहुत ज़्यादा होती है। पहले राउंड से ही बड़ी बड़ी टीमें आपके सामने आती है। और अभी तक की जो गेंदबाजी हम देखें तो उसमें सफल गेंदबाज है योगेश मात्रे, 2 ओवर्स में 24 रन देकर 3 विकेट्स। अजय को कोई भी विकेट नहीं मिला है, 1 विकेट राजेश के खाते में। 2 ओवर में उन्होंने कुल मिलाकर 25 रन खर्च किए। तो रन्स भी बन रहे हैं, विकेटें भी गिरी है। देखिए, पेनल्टी तो आपको लग चुकी है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि आप ज़्यादा समय और ले सकते हो। और ज़्यादा समय बर्बाद किया जाता है तो और ज़्यादा पेनल्टी हो सकती है। शायद एक और खिलाड़ी आपको फिर अंदर लाना पड़ सकता है। ऋतिक की पहली गेंद, लॉफ्टेड शॉट, झन्नाटेदार शॉट डीप मिड विकेट के ऊपर से। 6 रन। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नगा चौथल भिवंडी लय डेंजर. सुकेश टाकी एक नंबर, नगा चौथल भिवंडी लय डेंजर. विक्की भंडारी वाकई में कप्तानी पारी खेल रहे हैं। टाइमिंग देखते ही बन रही है उनकी। क्रॉस बैटेड शॉट था लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में। ऋतिक एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और इस बार लंबा हिट लेना चाहते थे, ज्यादा ताकतवर शॉट खेलने का प्रयास था अब की बार, लेकिन गेंद थोड़ी नीची रही, पैर पर टकराई थी। और इससे पहले कि फील्ड किया जाता है 1 रन लेग बाइस के जरिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 71 रन 4 विकेटों के नुकसान पर। तो जो एक पार स्कोर है कहीं ना कहीं 70-75 के बीच में, वहां तक तो टीम पहुंच गई है। अभी भी 4 गेंदें शेष है, और यदि स्कोर 80 के पार चला गया तो फिर उतना आसान होने वाला नहीं है लक्ष्य का पीछा करना। हालांकि मात्रेपाड़ा टीम के पास भी बैटिंग में फायर पावर है, उनके पास भी ऐसे बल्लेबाज है जो बड़ा स्कोर यहां पर बना सकते हैं। अगले मैच के लिए अंतिम ऑफिशियल कॉल है टॉस के लिए दोनों टीमों के कप्तानों को। मुकाबला रहेगा गावदेवी बेहले बी और बेलपाड़ा के बीच में। ओहो, स्टैंड एंड डिलीवर, अद्भुत शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सारा एंटरप्राइजेस स्टैंड के ऊपर से 6 रन।
सीधे बल्ले से बिल्कुल तीर की तरह सीधा स्ट्रोक था ये विशाल डाकी के बल्ले से। और इस बल्लेबाज की यही खासियत है कि अच्छी गेंदों पर भी वो अच्छे शॉट्स खेल लेते हैं। खासतौर पर आखिर के ओवर्स में बड़े ही खतरनाक बल्लेबाज है विशाल डाकी। आमने लोनार परिसर के क्रिकेट का जहाँ तक सवाल है, ये सबसे बेहतरीन फिनिशर्स में से एक है। बहुत ही बड़ी पार्टनरशिप ये 5वें विकेट के लिए। स्कोर अब 77 रन। इस बार मोटा सिरा शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने रोका है किसी तरह से, गेंद को बहुत पीछे जाने नहीं दिया। यहाँ पर गेंद निकल जाती तो ये बाउंड्री बन सकती थी। हालांकि इस बार स्ट्रोक में कोई ज्यादा दमखम तो नहीं था, मोटा सिरा लगा था बल्ले का। खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से। सिंगल मिला है अब की बार विशाल डाकी को। विशाल पहुंचे 26 बल्कि 17 पर 2 छक्के लगा चुके हैं और विक्की भंडारी 26 पर बैटिंग करते हुए उनके बल्ले से भी हम देखें तो 3 छक्के निकल चुके हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी। टीम का स्कोर 78 रन 4 विकेटों के नुकसान पर। 51 रनों की पार्टनरशिप भी हो चुकी है। इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नजर नहीं आ रहा है। नो मैंस लैंड में स्क्वायर लेग अंपायर के बगल में विकेट कीपर खुद पहुंचे वहां पर, तब तक 2 रन लेने का मौका। रन बनाने का एक भी मौका नहीं चूक रहे ये दोनों बल्लेबाज। ना केवल बड़े बड़े शॉट्स खेले हैं बल्कि जो डबल्स लिए गए हैं वो भी काबिले तारीफ है। दोनों की बल्लेबाजी हम देखें तो विशाल ने 2 बार डबल्स लिए हैं और 4 दफा विक्की भंडारी ने डबल्स लिए हैं और सिंगल्स को उन्होंने डबल में कन्वर्ट किया है कई बार। आखिरी गेंद सामना करेंगे विक्की भंडारी। इस बार लेंथ बॉल, मिस टाइम शॉट है, आसान सा कैच, बिल्कुल बॉलर के पीछे मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे पहुंचे और कोई गलती नहीं। तो अंतिम गेंद पर यह पार्टनरशिप टूटती हुई, लेकिन अपना काम बखूबी से निभाया दोनों बल्लेबाजों ने। नक्षत्रा इंटरप्राइजेज चौधरपाड़ा टीम की पारी समाप्त हुई है। कुल रन संख्या 80, 5 विकेटों के नुकसान पर। और इस मैच को जीतने के लिए शेरदिल 11 म्हात्रेपाड़ा टीम को बनाने होंगे 6 ओवर्स में 81 रन। 81 इज द टारगेट। आइए अब चलते हैं सीधे टॉस बॉक्स में, जहां पर अगले मैच का टॉस किया जाएगा और दोनों टीमों के कप्तानों के साथ मौजूद रहेंगे मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मुरबाड सुनील शिळके। खूप खूप धन्यवाद अजय गरज सर. आपण यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळत आहोत. निमंत्रित पाहुणेगण आमच्या बरोबर आहेत. इम्तियाज भाई, त्याचबरोबर शाहिद भाई, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी समोर यायचं आहे. यानंतरचा महत्त्वाचा सामना गावदेवी वेहळ ब आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा या 2 संघांदरम्यान. नाण्याची माहिती दोन्ही कर्णधारांना आहे. एका बाजूने A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूने केंद्रीय मंत्री चषक, अशा पद्धतीचा उल्लेख असलेलं हे नाणं आपण बघत आहोत. निर्धारित 6 षटकांचा सामना. नाणेफेक आपण करत आहोत. कॉल कोणाचा असेल? बेलपाडा अर्थात पाहुणे या संघाच्या संघ कर्णधाराला संधी आहे. A1 जोडी अशा पद्धतीने म्हटलं गेलेले. पुन्हा एकदा खरं तर आपण हे नाणं स्पिन करूया. जोडी अशा पद्धतीचा कॉल आणि नाणेफेक खरं तर त्यांच्या विरोधात गेलेली आहे. केंद्रीय मंत्री चषक, अशा पद्धतीने नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. पाहुण्यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी वेहळे ब संघाच्या संघनायकाने. वेहळे ब संघ म्हटलं तर भिवंडी तालुक्यातील एक नामांकित अशा पद्धतीचा संघ आहे. याच परिसरातील संघ, या मैदानाचा त्यांना चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे. समोरचा संघ पनवेल उरण विभागातील एक मातब्बर संघ आहे. दुपारच्या कंडिशन्स आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करणार आहात. 6 षटकांचा सामना आहे. दुपारच्या कंडिशन्स आहेत. बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार क्षेत्ररक्षणाकडे वळत असतात. याची विशिष्ट काही कारणं तुम्हाला सांगता येतील का? बॉलिंग अटॅक आमचा खूप चांगला आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या हंगामामध्ये वेहळे ब संघ बऱ्याचदा खेळताना मी पाहिलेलं आहे. चांगली कामगिरी त्यांची झालेली आहे. अगदी अंतिम क्षणाला कुठेतरी काहीतरी बिनसतं आणि मला असं वाटतं बक्षीसपात्र फेरीतून बऱ्याचदा बाद होताना वेहळे ब संघाला मी पाहिलेलं आहे. याची काही कारणं तुम्हाला विशद करता येतील का? कारण काय नाही, आता पहिल्यांदाच टुर्नामेंट भरलेले आहे, त्याच्यामुळे जरा हे करून. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे. इतर अनेक स्पर्धांमध्ये त्यांना खेळताना आपण बघतो. या क्रीडानगरीमध्ये पाय ठेवल्यानंतर एक वेगळाच फील आपल्याला येत असतो. हे बहारदार आयोजन, भारतातील अव्वल दर्जाची ही स्पर्धा. या आयोजकांसंदर्भात आणि या आयोजनासंदर्भात तुमचं मत? ही स्पर्धा तर खूपच चांगली आहे. इथे खेळायला जरा मजाच येते. स्पर्धा खूप मोठी आहे. खेळण्यासाठी आनंद मिळत असतो. वेळे संघाच्या संघनायकाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जात आहोत
बेलपाडा संघाच्या नायकाकडे उरण परिसरातील एक मातब्बर दिग्गज अशा पद्धतीचा हा संघ आहे. फार दूरवरचा प्रवास करून आपण इथपर्यंत हे पोहोचलेले आहात. निर्धारित 6 षटकांचा सामना आहे. सुरुवातीला फलंदाजी करायचं आहे. ॲज अ कॅप्टन दुपारच्या कंडिशन्स विचारात घेता, मातीची विकेट विचारात घेता, समोरच्या संघ विचारात घेता खरं तर पार स्कोर काय असेल असं तुम्हाला वाटतं? 70 धावांपर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करू. 70 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न निश्चितच तुमच्याकडून तिकडे होणार आहे. या स्पर्धेमध्ये या अगोदर तुम्ही सहभाग नोंदवला होता का हे पहिलं पर्व आहे? प्रथमतः मी सुकेश दादा आणि निलेश दादांचे धन्यवाद मानेन, कारण की त्यांनी आम्हाला इकडे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही या विभागात प्रथमच खेळण्यासाठी आलो. प्रथमतः या विभागामध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत आणि ती सुद्धा संधी त्यांना मिळालेली आहे. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळालेली आहे. फार चांगला अनुभव तुमचा आहे. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात तुमच्याकडून आम्हाला ऐकायला निश्चितच आवडेल. आयोजन बद्दल बोलायचं झालं तर आयोजन खूपच भारतातील एक नंबरचं आयोजन आहे आणि त्याचप्रमाणे जर आयोजकांबद्दल बोलायचं झालं तर A1 जोडी म्हणाली तर या विभागामध्ये बोला किंवा आमच्या विभागामध्ये त्या जोडीचं नाव खूप आग्राने घेतलं जातं. फार चांगलं ओपिनियन तुमच्याकडून खरं तर आम्ही ऐकलेलं आहे. तुम्हाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. मित्रांनो, ही नाणेफेक कंप्लीट झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी वेहळे ब संघाच्या संघनायकाने. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः ते करतील क्षेत्ररक्षण. इट्स ओ टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके. या ठिकाणी एक मोबाईल आम्हाला सापडलेला आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे. दरम्यान पहिला बॉल सुरेख बॉल होता, डॉट बॉल येतोय. ज्या कोणाचा असेल त्यांनी आपली ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जायचा आहे आणि ज्या लहान मुलांना मोबाईल सापडलेला आहे त्यांना आपण बक्षीस देखील द्या, कारण त्यांचा हा प्रामाणिकपणा आहे की ते मोबाईल थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन आलेले आहेत. सलामीची जोडी राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन, ब्युटिफुली टेकन बाय विकेट कीपर. फर्स्ट विकेट गोज डाऊन. चर्चा साऱ्यांच्या ओठावर सुकेश दाती एक नंबर नगाजवतंय भिवंडी लय डेंजर. निलेश पाटील एक नंबर नगाजवतंय भिवंडी लय डेंजर. दादा दिलाचा दिलवाला सारे जनतेचा. अतिशय निराशाजनक सुरुवात. या ठिकाणी आम्हाला एअरफोन देखील सापडलेले आहेत. ज्या कोणाचे असतील त्यांनी देखील आपली ओळख पटवून घेऊन जायचे आहेत. राजेश म्हात्रे बाद झालाय. थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज अजय कोळी. चांगली लाईन मेंटेन करत असताना दुसऱ्याच बॉलवर त्याने मोठा धक्का दिलाय. फलंदाजी देखील अफलातून केली अजय कोळीनं. 24 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या टीमला 8 चेंडूंचा सामना करत असताना. खरं तर या मॅचमध्ये आपण बघितलंय की योगेश कोळी देखील फार लवकर बाद झाला होता. नक्षत्रा चौदरपाडा संघाची सुरुवात देखील खराब होती, परंतु त्यानंतर फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. विशेषतः मधल्या फळीतील बॅटर्सनं खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यामुळेच 81 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय शिर्डी 11 मात्रेपाडा टीम समोर. अक्षय आलाय आणि आल्या आल्या त्याचा तडाखा पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल षटकार. केंद्रीय मंत्री गंभीर नाही तारियत खोट. पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. अक्षय मात्रेच्या बॅटमधून षटकारानं त्यानं स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. मोठं टार्गेट आहे. 13.50च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत आणि ते लक्षात घेताच बॅटिंग करावी लागणार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि समोर आता लेफ्ट हँडेड बॅट्समन आलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार देखील ठोकलाय फलंदाजानं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथून जाण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतलाय. हे बॅटल फार चांगलं असणार आहे. रंगतदार बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट टू लेफ्टी. यावेळेस ऑन द राईट सुरेख फटका. इनफिल्डच्या वरून बॉल पाठवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय.
ओहो, प्रयत्न चांगला होता परंतु अखेर झाली आहे मिस्टेक फिल्डर कडून आणि बॉल सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. फार मेहनत केली होती महेंद्रनं. मिड ऑफला तो फिल्डिंग करतोय, अगदी सीमारेषे लगत पोहोचला होता चेंडू अडवण्यासाठी, मात्र शेवटच्या क्षणाला चूक झाली आहे. षटकारानंतर चौकार येतोय. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. फलंदाजापासून आता चेंडू दूर ठेवले जात आहेत. टप्पा पडल्यानंतर किंचित आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅट्समनला बीट करून बॉल विकेट कीपरकडे निघून गेला. डॉट बॉल आलाय. चांगले मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण बघतोय. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023. सर्वांचं पुन्हा एकदा एवन जोडीकडून सहर्ष स्वागत. यावेळेस बॅटच्या थोडा आतमध्ये लागलाय, मात्र हवेतून बॉल ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. सुरेख फिल्डिंग, एका हाताने चेंडू अडवलाय आणि लगेच फेकलाय देखील विकेट कीपरकडे. मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची मुभा होती फलंदाजांकडे आणि याचबरोबर हे पहिलं षटक झालंय समाप्त. शर्दिल 11 म्हात्रेपाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/12. 6 षटकांमध्ये 81 धावांचं टार्गेट आहे. वेळेच्या मर्यादा आहेत, हे सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. 5 षटकं जर 25 मिनिटांमध्ये किंवा एक्स्ट्रा 2 मिनिटं पकडून 27 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आत ठेवावा लागेल आणि ती पेनल्टी येथे म्हात्रेपाडा संघाला लागली आहे. शेवटच्या षटकाचा आपण विचार केला तर 15 धावा गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं खर्च केल्या होत्या, ज्यामध्ये 2 षटकार आले होते. गोलंदाजी थोडीशी कमकुवत राहिली आपण बघतोय म्हात्रेपाडा टीमकडून. मात्र आता त्यांच्या फलंदाजांकडे संधी असणार आहे. खेळपट्टी अगदी पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल खूप चांगल्या पद्धतीनं बॅटवर येतोय, चांगल्या वेगाने येतोय, त्यामुळेच स्ट्रोक्स खेळणं सोपं दिसतंय. परंतु असं असलं तरी जबाबदारीपूर्वक फलंदाजी करावी लागणार आहे, कारण टार्गेट मोठं आहे. 81 धावा बनवायचे आहेत 6 षटकांमध्ये. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर काउंटर अटॅकला लगेच सुरुवात केली गेली अक्षय म्हात्रेकडून आणि आता योगेश म्हात्रेकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. आणखी एक लेफ्ट आर्म गोलंदाज येतोय प्रतीक वाकडे. पहिला बॉल वेगवान आहे, जोरदार अपील, कॉट बिहाइंडचं, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. बॅटच्या अगदी जवळून बॉल निघून गेला होता. विकेट कीपरचा वेध घेत असताना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडी जागा बनवली होती आणि बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता. विट नव्हती खरं तर. धोकादायक फटका होता. हा बॉल मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडू, वाईटचा इशारा पंचांनी केलाय. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय मुन्ना पठाण आणि हेमंत शेट्टी यांना, 2 ऑनफिल्ड अंपायर्स. जबरदस्त बॉल, यावेळेस जोरदार अपील फेटाळून लावतायत पंच मुन्ना पठाण. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पायचीतसाठी अतिशय स्ट्रॉंग अपील तेथे गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. परंतु अखेर पंचांचा निर्णय फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त बीमरसाठी येथे DRSचा उपयोग खेळाडू करू शकतात. परंतु चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रतीक वाकडेकडून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, कधी चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न असतो तर कधी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील निघता येतं. ही कला त्याला अवगत आहे. चेंडू कट करण्यामध्ये माहीर आहे प्रतीक वाकडे. भिवंडीच्या सिटी क्रिकेटचा देखील चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. मात्र समोर देखील एक तेवढाच ताकदवान खेळाडू आहे. योगेश म्हात्रे, आखो टप्प्याचा बॉल, यावेळेस पुल केला आणि बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हा षटकार. महारथी आला तरी आयोजन श्री सिद्धिविनायक स्टँडच्या वरून जाणारा हा षटकार. बॅकफुटला स्ट्रॉंग आहे योगेश म्हात्रे आणि जास्तीत जास्त फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः ग्रामीण भागातून जे खेळाडू खेळत असतात आपण बघत असतो की बॅकफुटला फार स्ट्रॉंग असतात. फ्रंटफुटवर खेळणारे फार कमी फलंदाज पाहायला मिळत असतात, परंतु बॅकफुटचा गेम फार जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळेच आखो टप्प्याचे चेंडू मिळाले की लगेच त्यांच्या डोळ्यांची चमक वाढत असते. पहिला षटकार योगेश म्हात्रेचा आलाय. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आहे, जबरदस्त फिल्डिंग मिड विकेट रिजन मध्ये.
असं वाटलं होतं की हा बॉल गॅपमधून निघून जाईल, परंतु अँटिसिपेशन फार छान पाहायला मिळालं. अजय कोळी होता त्या ठिकाणी मिड विकेट रिजनमध्ये. फटका खेळल्या खेळल्याच त्याने आपल्या उजवीकडे जायला सुरुवात केली होती. पूर्वानुमान फार महत्वाचं असतं क्षेत्ररक्षण करत असताना. 3 धावांचं संरक्षण केलंय फिल्डरनं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत आहे या दोन खेळाडूंदरम्यान. पहिला गडी 0वर बाद झाला, त्यानंतर 20 धावांची ही भागीदारी आतापर्यंत दुसऱ्या गड्यासाठी योगेश म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांच्या दरम्यान, आणि ही भागीदारी पुढे घेऊन जावी लागेल. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे, उंच उडवलाय चेंडू, काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित. ओहो हो, झेल स्वीकारलाय, परंतु पंचांचा इशारा हा षटकार. लाईन क्रॉस केली आहे क्षेत्ररक्षकानं. महेंद्र भाकरे काऊ कॉर्नर रिजनमध्ये. प्रयत्न तर चांगला होता, परंतु त्याला या गोष्टीचं भान राहिलं नाही की तो सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करतोय आणि सीमारेषा अखेर त्याने ओलांडली आहे. षटकार मिळतोय फलंदाज अक्षय म्हात्रेला. अतिशय डेंजरस फलंदाज अक्षय म्हात्रे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस महेंद्रच्या उजवीकडून बॉल काढलाय, संधी मिळत नाहीये. बॉल एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार, खणखणीत चौकार. एक नंबर निलेश पाटील एक नंबर नका चौकात भिवंडी लई डेंजर सुकेल टाकी एक नंबर नका चौकात भिवंडी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/30. चौदरपाडा संघ लक्षात घ्या, आपल्याला पेनल्टी बसू शकते जास्त वेळ जर तुम्ही खर्च केलात तर. त्यामुळेच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे आणि प्रत्येक संघांना ही सूचना आहे, विनंती आहे, आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजांनी. आणि या पहिल्याच मॅचमध्ये आज आपण बघतोय की गोलंदाजांना पळता भुई थोडी झालेली आहे. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये आपण 80 धावा बघितल्यात आणि आता 81 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. ज्या प्रकारची बॅटिंग व्हायला पाहिजे त्याच प्रकारची बॅटिंग अक्षय म्हात्रे करतोय, इम्प्रेस करतोय आपल्या स्ट्रोक प्लेनं. 6 बॉल्समध्ये 22 धावांचं योगदान आतापर्यंत अक्षयनं दिलंय. योगेश देखील त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न करतोय. 4 बॉल्समध्ये 7 धावांवर तो खेळतोय आणि म्हात्रेपाडा संघ चांगल्या स्थितीत आता म्हणता येईल. 30 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. मॅच मात्र अजूनही चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. सामना कुठल्याही बाजूने झुकू शकतो. येथून जो संघ चांगला खेळ करेल तोच संघ पुढे जाईल. 12 मिनिटांचा अवधी खर्च करण्यात आलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी. बघा, खूप जास्त वेळ जर तुम्ही खर्च करणार असाल तर आणखी जास्त पेनल्टी असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तर तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचाच आहे आतमध्ये, मात्र कदाचित 2 देखील खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा ठेवावे लागतील, अशी देखील पेनल्टी असू शकते. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदित्य वाकडे. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. कॉमेंट्री बॉक्स साइडकडून पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, ते फटक्याची निवड चुकली असं वाटतंय. खरं तर हा बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. ऑफ साईडला एक चांगला ड्राईव्ह देखील खेळता आला असता, परंतु अगोदरच ठरवलं होतं कदाचित फलंदाज योगेशनं की मिड विकेटच्या वरून किंवा स्क्वेअर लेगच्या वरून एक मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. आदित्य पुन्हा एकदा. यावेळेस सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळेल योगेश म्हात्रेला. योगेशनं थोडं स्ट्रगल देखील केलंय. काही डॉट चेंडू त्याने खेळलेत, परंतु योगेशचा पार्टनर अक्षय म्हात्रे खूप चांगल्या टचमध्ये आहे. मॅजिकल टचमध्ये पाहायला मिळतोय आणि नशिबाची देखील थोडी साथ मिळाली आहे. मागच्या ओव्हरमध्ये झेल स्वीकारण्यात आला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं सीमारेषा ओलांडली आणि त्यामुळे तो षटकार घोषित करण्यात आला होता. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. 6 बॉल्समध्ये तब्बल 22 धावांचं योगदान त्याने दिलंय. चांगला स्टार्ट त्याला मिळालेला आहे. फ्लाइंग स्टार्ट त्याने संघाला देखील मिळवून दिलाय आणि ही इनिंग्स पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अक्षय म्हात्रेचा जरूर असेल.
दुसरीकडे चौदरपाडा टीम बद्दल आपण बोलायला गेलो तर त्यांना ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज बॉल ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेनं. दोन खेळाडू तेथे प्रयत्नशील. चांगला एफर्ट फिल्डर्स कडून. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय फलंदाजाला. खरं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू टोळावण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडा दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न झाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हे षटक चांगले राहिले आदित्य वाकडेचं. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात पहिल्या 3 चेंडूंमध्ये. थोडंसं प्रेशर जरूर त्याने आता वाढवलंय फलंदाजांवर. आवश्यक धावगती आपण बघायला गेलो तर अजूनही जवळपास 13च्या आसपास आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ज्यावेळेस आखो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. बॉल जातोय 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 आणि गेला निघून. आउट ऑफ द पार्क. षटकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. ताऱ्यासारखा हाय लखलखणारा. एकापेक्षा एक सरस संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात आणि एकापेक्षा एक सरस गाणी देखील ऐकायला मिळत असतात. A1 जोडीवर आपल्याला गाणी ऐकायला मिळत आहेत आणि माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांवर देखील गाणी रचण्यात आलेली आहेत. सुमधुर असं संगीत. जबरदस्त ही स्पर्धा आहे आणि काय फटका सजवलाय त्या ठिकाणी योगेश म्हात्रेनं. आखो टप्प्याचा बॉल होता. खूप लवकर चेंडूची लेंथ रीड करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर त्याने हा पुल शॉट खेळला होता. मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या झाली 38. एक गडी बाद. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल पुन्हा उडवलाय, पुन्हा पुल केलाय आणि पुन्हा बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. न्यू सिद्धिविनायक स्टँडच्या वरून हा षटकार. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय वनझोडीचा. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय मनजोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय मनजोडीचा. समीकरण थोडंसं आता सोपं होत चाललंय असं वाटतं. ज्या प्रकारे चेंडूंवर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज योगेश म्हात्रे आणि त्याला चांगली साथ मिळते. अक्षय म्हात्रेची देखील त्याने देखील धुवाधार बॅटिंग केली आहे. धावसंख्या बघता बघता 44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सातत्याने आखो टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. बाउन्स चांगला मिळतोय देखील गोलंदाजाला, परंतु फलंदाज देखील तेवढ्याच तयारीनिशी चांगले फटके खेळतोय. बॅकफुटला खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता. त्याचं प्रात्यक्षिक आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहे योगेश म्हात्रेकडून. आदित्यचा हा बॉल यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता. अक्षरशः खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग विशाल डाकीकडून. फेक देखील चांगली आहे. फक्त एक धाव मिळेल या बॉलवर आणि याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होत आहे आदित्य वाकडेचं. तब्बल 15 धावा त्यांनी देखील खर्च केल्या आणि करंट रन रेट आपण बघायला गेलो तर 15चा आहे. 3 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 36 धावांची आवश्यकता आहे. खरं तर ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे ती पाहता फक्त 36 मी म्हटलं, नाहीतर 18 बॉल्समध्ये 36 धावा देखील पुरेशा असतात गोलंदाजांसाठी. बघायचं काय घडतंय आणि काय बिघडतंय येणाऱ्या 3 षटकांमध्ये. येथून मात्र आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करीत आहोत बदल. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. 18 बॉल्स आणि 36 धावा हे समीकरण आहे सामना जिंकण्याकरिता शेरदिल 11 मात्रेपाडा टीम समोर. आणि यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेळके.
आपल्याला जावं लागेल. निर्धारित 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि या अगोदर 3 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरलेला आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. महाराष्ट्रातील A1 जोडी या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही आणि लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जावं लागतं. इक्वेशन 18 चेंडू आणि 36 धावा आवश्यक आहेत हा सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाला सुरुवात देत असताना रोशन भंडारी येत आहेत फार एंड कडून, लोढा एंड कडून गोलंदाजीसाठी तयार असतील. योगेश साठीचा फुल लेनचा चेंडू, कोणतंही ठोस प्रत्युत्तर योगेश म्हात्रे सारख्या फलंदाजाकडे या चेंडूचं नाही आहे. खरं तर ज्यावेळेस योगेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू असतो त्यावेळेस तो भल्या भल्या फलंदाजांची बंबेरी उडवत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये तेच काम करत असताना गोलंदाज रोशन भंडारी याला आपण पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी आहे, सुरुवात स्वतःसाठी चांगली करून देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत अजय कोळी, प्रतीक वाकडे आणि रोशन हे 3 गोलंदाज असे जे डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतायत. चांगला अटॅक गोलंदाजीचा इकडे निश्चितच आहे. तो म्हणजे गोलंदाजी करणारा संघ नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाकडे. प्रत्येक संघाची मनोमन इच्छा असते आपल्याकडे एखादा तरी लेफ्ट आर्म गोलंदाज असावा, परंतु या संघाचा जर आपण विचार केला तर यांच्याकडे आतापर्यंत 3 आहेत. अजून 2 षटकं येणं सुद्धा एखादा लेफ्ट आर्म गोलंदाज ते तिकडे यूज करू शकतील. आणि जितके डावकुरे आता जे गोलंदाज फलंदाज तुमच्याकडे अधिकचे असतात तितका सर्कमस्टान्सेसचा ऍडव्हान्टेज तुम्ही घेऊ शकता. स्विच केलं होतं स्वतःला ज्या पद्धतीने, खरं तर एखाद्या स्विचला आपण बंद किंवा चालू करत असतो त्या पद्धतीचा हा फटका आहे. म्हणजे स्वतःची पोझिशन पूर्णपणे चेंज केली जाते, त्याचबरोबर बॅटची ग्रिप सुद्धा चेंज केली जाते. सुरुवात झाली होती रिव्हर्स अटेम्प्टनी. अजय घरत सर हळूहळू आता स्विच खेळायला लागलेत आणि ज्यावेळेस रिव्हर्स खेळलं जायचं त्यावेळेस डीप थर्ड मॅन रिजन बाउंड्री तिकडे टार्गेट केली जायची. आणि अलीकडे आपण बघतो तर डिपिश पॉइंट असेल, त्याचबरोबर कव्हर पॉइंटच्या दिशेने सुद्धा फटके स्विच अटेम्प्ट करत असताना षटकारासाठी चौकारासाठी लिहिल्या जातात. हा बदल आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि आतापर्यंत आपण धावफलकाचा विचार केला तर 50 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. सांघिक संघाचं अर्धशतक याचबरोबर या धावफलकावर जोडलं गेलेलं आहे. 81 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. इनिशियल रन रेटचा विचार केला तर 13.50च्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत फलंदाजी चांगली झालेली आहे, कारण तिन्ही षटकामध्ये खर्च झालेल्या धावांचा आपण विचार केला तर त्या 2 आकडी धावा खर्च झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 18, तिसऱ्यामध्ये 15. म्हणजे फलंदाजी करणारा संघ कुठेतरी चांगल्या पोझिशन मध्ये आहे, परंतु अजूनही त्यांचं काम पूर्ण झालं नाही. कारण यानंतरचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे डिसायसिव्ह असू शकतात. रोशन डावकुऱ्या हाताचा गोलंदाज डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर ज्या वेळेस गोलंदाजी करतो त्या वेळेस बऱ्याचदा फलंदाज वरचढ झालेला आपण पाहिलेलं आहे. परंतु हेच बॅटल ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॉलर आणि राईट हँडेड बॅट्समन असं असतं त्यावेळेस गोलंदाजाचं वर्चस्व आपण बऱ्याचदा बघत असतो. इथे ऑन ड्राईव्हचा फटका ऑफर केला होता आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक डीपमध्ये अवेलेबल होते. चेंडू वाढून फेकी झाली, एक धाव निश्चितच मिळाली. एकूण धावा आतापर्यंत 51 आहेत. 81चं टार्गेट सेट केलं होतं नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाने. काय फलंदाजी केली होती तिकडे, आपण अजय कोळीचं विशेषतः वर्णन करावं लागेल. इथेही स्विच केलाय, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक उपस्थित, प्रयत्न तर केले परंतु अंतिमतः चेंडू त्यांच्या आबाक्याच्या बाहेर निघून गेला. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4 चौकार. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री. धन्यवाद. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया कशा पद्धतीने फटका सजवलाय. अप्रतिम फटका होता आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने साजेसा एखादा फटका घ्यावा त्या पद्धतीने फटका इथे सजवलेला आहे. आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक्स खेळत असताना चेंडू बॅटच्या मधोमध जर लागला तर आणि तरच त्या चेंडूमध्ये तुम्हाला अधिक, त्या फटक्यामध्ये अधिकच्या धावा मिळत असतात. आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी. आतापर्यंत 4 षटकं संपली, 55 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आहे.
आधुनिक क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या अँगल्सनी क्रिकेटवर विचार केला जातो. तुमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये खरं तर फुटेज सुद्धा अवेलेबल असतात, व्हिडिओज अवेलेबल असतात. त्याचाही तुम्ही मागोवा घेत असताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची बलस्थाने, त्याचबरोबर त्यांच्या उणिवा खरं तर तुम्ही निश्चितच शोधू शकता आणि ही फॅसिलिटी अलीकडे अवेलेबल झालेली आहे. म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस, सुवर्ण युग, सुवर्ण काळ आलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा खरं तर लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचा जितका आहे आणि तितकाच मोठा वाटा आयोजकांचा निश्चितच आहे. 24 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेले आहेत. मला असं वाटतं वेळेच्या बाबतीत एक अतिरिक्त खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेण्याची वेळ इकडे ह्या संघाला सुद्धा येऊ शकते. पुन्हा एकदा फुलटॉस डावखुरे आताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत काबू कॉर्नर रिजनमध्ये. एक धाव निश्चितच आलेली आहे. पाहायचं आहे चांगली पार्टनरशिप मिळाली कारण योगेश राजेश म्हात्रे आपण पाहिलं तर ते बाद झाले होते 0वर आणि त्यानंतर 56 धावांची अनब्रेकेबल पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि त्याचाच परिपाक म्हणून चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहेत. परंतु अजूनही काम पूर्ण झालं नाही, मोहीम पत्ते झाले नाही असं आपण फार तर म्हणूया. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा तयार असतील. या अगोदर प्रतीक वाकडेने एक षटक हाताळलं होतं ज्यामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि म्हणून त्यानंतर 2 षटकांपर्यंत त्याला विश्रांती दिली गेली आणि मला असं वाटतं क्रमांक 5 साठी त्याला इकडे कॉमेंटरी बॉक्स कडून पाचारित केलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा फुलटॉस, लोअर फुलटॉस येत आहेत म्हणजेच यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षकाने आटोकाट प्रयत्न केला होता, भरदा वेगाने चेंडू त्याच्यापर्यंत आला, वाकले होते चेंडू पर्यंत आपली ओंजळ खरं तर पोहोचवली होती. आणि हा चौकार अंतिमतः मिळाला. यावेळेस पूल केलेला आहे क्षेत्ररक्षक उपस्थित, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार निघून गेला. न्यू सिद्धिविनायक स्टँड मध्ये मिळतील धावा 4. पाठोपाठचा दुसरा चौकार. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला. 64 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. योगेशसाठी हा चेंडू आहे पडल्यानंतर खूप खाली राहिला. अलीकडच्या भाषेमध्ये खरं तर सबमरीन डिलिव्हरी, त्याचबरोबर त्याला शूटर बॉल सुद्धा म्हटलं जातं, ग्रबर बॉल सुद्धा म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये एका एका चेंडूचं वर्णन करत असताना 3-3, 4-4 शब्द आहेत. चांगला चेंडू होता, अगदी खेळपट्टीच्या समांतर राहिला. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असाल तरी चेंडूवरची उंची कमी झाली म्हणजे त्याचा फरक निश्चितच पडत असतो. गोलंदाज प्रतीक तयार. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेले, समायोजन खराब लागलं होतं फलंदाजाला. हा फटका सजवत असताना एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण. फलंदाज धावबादच्या रूपाने इथे बाद. दादाच्या या नावात दम हाय रे. आपल्या संदेश डांगी दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या निलेश पाटील दादाच्या या. थँक्यू सो मच. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. यानंतर 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण उरलेलं आहे. त्याचबरोबर 28 मिनिटं घेतली गेलेली आहेत 5 षटकं डिलिव्हर करण्यासाठी आणि म्हणून या अगोदर ज्या पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 खरं तर अतिरिक्त एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागला होता, तीच ओढत असताना
आता मात्र गोलंदाजी करणारा संघ सुद्धा थोडा हलगर्जीपणा करतोय, म्हणजेच अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला इथे सुद्धा प्लेस करावा लागेल. विनंती असेल पंच या गोष्टीचं मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन आपण करायचं आहे. 66 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत आणि 15 धावांची गरज आहे. अजूनही 6 चेंडू 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. चला तरी सुद्धा अतिरिक्त वेळ आपण खर्च करत आहात. विनंती असेल लगेचच आपण आपल्या या 6व्या षटकाला मार्गस्थ करायचं आहे. पंधरा धावांची गरज. पहिला चेंडू गती परिवर्तन. वाट गुड बॉल. LBW मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ज्याने या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा आतापर्यंत आटोकाट प्रयत्न केला होता. महत्वाच्या क्षणाला निर्णायक घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज LBW ची शिकार. सहासष्ट धाबा धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर खरं तर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. फार मोठा धक्का तिकडे मिळालेले फलंदाजी करणाऱ्या शेरदिल 11 म्हात्रेपाडा संघाला. यानंतर 5 चेंडूचा खेळ शेष आहे. अजूनही 15 धावांची गरज असेल. सामना बरोबरीत सुटला की आपण सुपर ओव्हरचा थरार अनुभवणार आहात. हा सामना त्या दिशेने मार्गस्थ होईल का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल. गोलंदाज रोशन भंडारी स्वतःला तयार करतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. 5 मध्ये 15ची गरज असताना पुन्हा एकदा गती परिवर्तन आहे. खरं तर हा गोलंदाज गती परिवर्तन करून मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळतो की या गोलंदाजाची गतीच इतकी आहे. यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवर खरं तर आपण या गोष्टीचा निश्चितच निर्वाळा झालेला पाहू शकाल. लेग बायच्या रूपाने ही धाव सुद्धा इकडे पूर्ण झालेली आहे. बघा क्रिकेट किती लवकर चेंज होत असतं. ड्रास्टिक चेंज होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एका चेंडूवर एका चुकीच्या निर्णयावर सामन्याचं चित्र बदलत असलेलं आपण पाहिलेलं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि धावांची गरज असेल 14. 4 मध्ये 14. हा चेंडू सुद्धा चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू आडून फेकी झाली. आतापर्यंतच्या 3 चेंडूंवर धावा आलेल्या आपण पाहिल्या तर त्या आहेत फक्त आणि फक्त 2. एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. रोशन भंडारी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. क्रमांक 4चं षटक हाताळलं होतं दूरवरच्या टोकाकडून. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13. यावेळेस ही चुकी किती मोठी असेल. पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष. क्षेत्ररक्षकानेही पाठराखण केली नाही. चेंडू पाहता पाहता निघून गेला. सीमा पार फलंदाजांच्या वतीने इथे घेतला जाईल. DRS षटकार तर आलाय. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. थँक्यू. अतिशय महत्वाचा निर्णय निश्चितच आपण बघत आहोत. हा फलंदाज ज्या पद्धतीने फटका सजवतात तिथे लक्ष दिलं जातं. पंचांच्या वतीने त्याचा स्टान्स सुद्धा चेक केला जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच असेल. हा सामना एका नाजूक वळणावर येऊन ठेपलेला आहे. खरं तर एक षटकार सुद्धा मिळालेला आहे आणि तो षटकार इक्वेशन मध्ये सुरुंग लावेल यामध्ये ते मात्र शंका नाही. अजून यानंतर काय इथे निर्णय येतो हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल. पंच पुन्हा पुन्हा या गोष्टीची शहनिशा करतात कारण अगदी अंतिम पडाव इथे येऊन ठेपलेला आहे. म्हणजे 2 ते 3 चेंडू यानंतर शिल्लक असतील आणि अशा परिस्थितीत या चेंडूवर निर्णय काय होतो अतिशय महत्त्वाचा. इथे नो बॉल कॉल केला गेलेला आहे. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाची सत्ता येते की काय. 7 धावा मिळतील.
एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 75 म्हणजेच 75 पर्यंत. यानंतर चेंडूचा खेळ शेष असेल 3 आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे आहे. सामना क्षणोक्षणाला चेंज होतोय. माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही, एखाद्या सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. येणारा चेंडू फ्री हिट असेल हे सुद्धा तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवावं लागेल. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात, यशस्वी होणारी लोक कधीही कारण सांगत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये जो संघ यशस्वी होईल तो तर खरं तर आनंद व्यक्त करेल, परंतु अयशस्वी झालेला संघ इंट्रॉस्पेक्शन करेल. गोलंदाज इथे स्वतःला आवरतायत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा जातील. रनवे मध्ये अप्रोच इथे त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर थॉट प्रोसेस क्लिअर त्याला करावी लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन संधी, नवीन अपेक्षा, नवीन चेंडू घेऊन गोलंदाज तयार. 3 मध्ये 6ची गरज असताना MSD स्टाईलने हा सामना इथे संपवलेला आहे. नाव आहे मच्छिंद्र म्हात्रे. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये हा सामना गोलंदाजी करणाऱ्या निश्चितच संघाच्या बाजूने वळतोय असं वाटत असताना मच्छिंद्र म्हात्रे याने गोलंदाजी करणाऱ्या संघाचे मनसुबे उद्ध्वस्त केले. हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे, शेक हँड करूनच मैदान खरं तर आपण सोडायचं ही विनंती असेल. हा सामना याचबरोबर एक चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना इथे जिंकलेला आहे, तो म्हणजे शेर दिल 11 म्हात्रेपाडा संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.